कोणाकडे होता बैल मग? गणू पुजारी. कोणाकडे गेलता बैल? अरे गणू पुजारी कोंड जट्ट्यानं आणला खाली. त्याच्यामध्ये अंधुडीची पोरानं. हा ते अंधुटकीच्या पोरानं माझ्याकडे बैल नव्हता का तो बघायला आलेला. मग ते पंडित पुजारीच्या पाहुण्यानं बैल नेला ते झोपायला. आपला बैल. हा झोपायला नेल्यावर मी 3 महिने गप बसलो होतो. मग हे बैल त्यानं काय केलं, तिथनं बैल काढून आणून ह्यानं लगेच मला दुसऱ्या दिवशी फोन केला. जाऊन ही मग हे घेऊन आलो. त्याजवळच होता बैल. हा ते बैल किती होता? किती 15 दिवस तर होता. 15 दिवसात लगेच आणलाय मी. वासुरा असताना हे मन अंकल की आमच्या मापाशी होतं ना. बारका असताना आपण एकदा गेलतो, पाऊस पडला होता चिखलात. हे जोडीचं बाबूने घेतलं होतं कोलकरण ह्याने. हा बाबमामान. एक बाबमामान घेतलं आणि एक त्याने घेतलं. मग आता ह्याचा एक पोरगा आलाय म्हणतो त्याजवळ. कोणापाशी? जट्ट्याजवळ ह्या बैलाचा. हा बर. ते त्यानं काल मला फोन केलता. म्हटलं सगळे बैल माझ्या गळ्यात घाल म्हटलं. तुमची वार नाही काढू आहे काळ काळ जरा काळ मालती नाही करा 2-3 वेळा आलत का असं त्यांचा स्वभाव त्यांच्या संग. कोणासंग तुमच्या खाद्या गँग मध्ये येते. येते काय? दोघं चौघं नाही ती. हे नाही एकटेच येते बैल मग एकट्याला सोड देत नसेल. हे नाही. हा नाही त्याने आधीच सांगितले जरा सावधपणे सोडा. दाताला आत्ता कडदात पाडला म्हणजे आता जुळत झालाय. जुळत आलाय. बैलान परत शिंग एका बाजूला हाणून घेतलं काही. नाही होता बैल. आता किती आणून दिला? किती महिन्यामध्ये कोणी पोरांना आणली? महिन्याच्या आत मला फोन लावल्यावर मी घेऊन आलोय. आता 15 दिवस सकाळी तरी ह्याला म्हणले की 15 दिवस झाले. चडचन मध्ये होता ना बैल. बांधला होता मंडप मध्ये. बैल तिकडून परत आल्यावर खराब झाला काही. हे नाही माझ्यात आल्यावर आता सुधारलंय. आणलं त्या टायमाला काय नव्हतं. हा 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 आणलं त्या टायमाला काहीच नव्हतं. आता उलट जरा पाणी तर आलंय. असं झालंय. हे चाटा जरा ठेवू दे. फोन ना फोन जमणारी गाव सगळं ओळखी. हे माणसाच कर्तव्य आहे. चहा ठेवा, पाणी द्या, पाहुणचार करा. हे कमीत कमी खिलारवाल्यांचं काम आहे. बैल बरा राहिला अजून. बैल बरा राहिला अजून. अरे काय नव्हतं तुला सकाळी काय म्हणलं? चिपाड होतं. चिपाड आणलं त्या टायमाला. 4 दिवस त्यांचीच खात नव्हतं. आतडी मेली होती त्याची सगळी. वाळून गेलता बैल. वाळून गेलता. वाळून म्हणजे अरे त्यांनी अन्नच घातलं नाही त्यांना. इथं 4 दिवस त्याची आईला त्यांनी म्हणले की वास बघायचा आणि मागं सरकायचं. त्याला पचायच आता खातो. आतडी भरत आली असं काय करतो? पचायची ताकद पण कमी झाली. ताकद कमी झाली. काय केलं 15 दिवस अंड्याचा जोर केला. अंडी पाजायचं चालू केलं. त्याच्यामुळे भर घावली. हा आणि पचायची ताकद पण वाढली. अंड्या पाळल्यामुळे ताकद आहे. नाही सोन्यासारख्या बैलाच मात्र झालत म्हणायचं. आणल्यापासून बाहेर फक्त गावातच काढलं. परवा इथं बालाजी नगरला तेवढा नेला होता म्हणजे कालच्या मंगळवारी.